जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र. आपण दरवर्षी शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहोत. गेल्या वर्षी आपण CBSE चालू केली. श्रीमती विठाबाई मारुती गोगावले यांच्या नावाने आपण नर्सिंग कॉलेज चालू केलेलं आहे आणि त्या नर्सिंग कॉलेजला गव्हर्नमेंटची पूर्णतः मान्यता मिळालेली आहे. आणि यंदा आपल्याला नर्सिंग कॉलेज चालू आपल्याकडे होईल. त्याचं बांधकामही प्रगतीपथावर आहे. पुढच्या वर्षी तेही बांधकाम पूर्ण करून आपण नवीन इमारतीत नर्सिंग कॉलेजच्या जाऊ. आमचे अध्यक्ष राजीवजी साबळे यांच्या अथक प्रयत्नामुळे हे CBSE आणि नर्सिंग कॉलेज हे आपण मिळवू शकलो. त्यांनी स्वतःचा कुठलाही विचार न करता फक्त शैक्षणिक काम चांगलं व्हावं. आपल्या आजूबाजूच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना जे मुंबई, पुणा किंवा बाहेरगावी जावं लागतं ते जावं लागू नये म्हणून हे आपण नवीन नवीन उपक्रम चालू करत आहोत. आणि अजूनही पुढच्या भविष्यात आपण हे उपक्रम चालू ठेवणारच आहोत. यात काही सगळ्यात प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो की वेळोवेळी हा दिवशी की तुम्ही हजर होता आणि आम्हाला ज्या काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या तुम्ही समाजापर्यंत पोहोचवता. त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. राजीवजी साबळे आपले जे सर्व आहेत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळांचे, त्यांच्या अथक प्रयत्नानंतर अतिशय कमी वेळामध्ये आपण BSc नर्सिंग कॉलेज हे सँक्शन करून त्याच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत, परमिशन्स आहेत, युनिव्हर्सिटीची परवानगी आहे, आणखी मेडिकल डायरेक्टर बोर्डाची परवानगी आहे, ह्या सगळ्या परवानग्या आपण खूप कमी वेळेत मिळवलेल्या आहेत. माणगावसाठी ही खूप मानाची गोष्ट आहे आणि रायगड जिल्ह्यासाठी पण ही खूप मानाची गोष्ट आहे. आता या काही परमिशन मिळवल्या आहेत त्याची जी फोन नंबर्स वगैरे आहेत ते या पत्रकामधनं हे तुम्हाला दिले गेलेले आहेत. त्याची कृपया नोंद घ्यावी. आणि आपल्या समाजात तळागाळामध्ये गरिबांच्या मुलांना आणि मुलींपर्यंत हा मेसेज पोहोचवला गेला पाहिजे ही अशी फॅसिलिटी इकडे उपलब्ध झालेली आहे. आणि मला असं वाटतं की ज्या 60 सीट्स आहेत त्या पूर्ण भरण्यामध्ये तुमचा मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे माझ्याकडून. आणखी ज्या गरीब आहेत, होतकरू मुली आहेत, ज्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण केवळ आर्थिक परिस्थितीमुळं त्या जिल्हा सोडून घर सोडून जाऊ शकत नाही, त्या मुलींना तुम्ही या सेवेचा जास्तीत जास्त फायदा करून द्यावा आणि याच्यामध्ये सहभाग घ्यावा. याच्यासाठी पूर्ण रायगड जिल्ह्यामधलं हे पहिलंच कॉलेज आहे. ANM JNM चे कॉलेजेस होते. BSc नर्सिंग हे कॉलेज प्रथमच रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणजे मेडिकल फील्डमधलं हे मोठा प्रकारची आहे. पूर्ण बाहेर देशातही ह्या विद्यार्थ्यांना फार मोठा स्कोप आहे. कारण की आपल्याकडे ज्या आहेत नर्सेस त्या पूर्णपणे प्रशिक्षित नसतात. त्यांना आता हा पूर्णपणे ग्रॅज्युएशन कोर्स मिळालेला आहे. 12वी नंतर आता ज्यांनी यावर्षी CET दिले त्यांना आपल्याला तिकडे लगेचच ॲडमिशन मिळू शकतं या वर्षीच्या. आणि CET ही पूर्णपणे कंपल्सरी आहे. रेग्युलर जशा मेडिकल कॉलेजसाठी आणि इंजिनिअरिंगसाठी आहे तशी ह्याची CET मुलं आहेत. आपण फक्त त्यांना ॲडमिशन देऊ शकतो. आउट ऑफ महाराष्ट्राच्या मुलांना ॲडमिशन देऊ शकत नाही. हे गव्हर्नमेंटने रूल दिलेला आहे. 50% ॲग्रिगेट मार्क्स. ओके. सेकंड क्रायटेरिया असा आहे की नर्सिंग CET जे आपण DMER किंवा काही लोक MUHS CET बोलतात. जसं यू हॅव MH CET विच इज डिफरंट अँड नर्सिंग CET जी असते ती वेगळी असते. नर्सिंग CET इज कंपल्सरी. आणि आपल्याकडे असं नाही आहे की जेंडर म्हणजे फक्त फिमेल्सच नर्सिंग करू शकतात असं आपण ठेवलेलं नाही आहे. बोथ मेल अँड फिमेल कॅन्डिडेट्स कॅन.
जनमताचा विश्वास, आपली बातमी सत्यतेची. आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र.